तुम्ही ह्या व्हिडिओवर क्लिक केलंय म्हणजे तुम्ही 2024 चे 10 महिने वाया घालवले आणि आता तुमच्याकडे फक्त 2 महिने उरले आहेत। मग आता तुमच्या डोक्यात काय चालू आहे? हे 2 महिनेही असेच वाया घालवायचे, मग जानेवारी पासून काहीतरी कमबॅक करायचा की आतापासूनच करायचा? बघा, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी ज्यावेळी आपल्याला ती गोष्ट करावीशी वाटते ना, तीच वेळ योग्य असते। पुढे करेल, नंतर करेल, पुढच्या वर्षापासून करेल, या गोष्टींचा विचार करून काहीच होत नाही। आज मी तुम्हाला 5 रूल्स सांगेल ज्यांच्या मदतीने व्यवस्थित आपल्याकडे आता जितकेही दिवस शिल्लक आहेत ना, त्या दिवसांची पूर्णपणे प्लॅनिंग करून तुम्ही आत्ताच कमबॅक करू शकता। या 5 रूल्समुळे तुमची या विंटर आर्कमध्ये खूप जास्त ग्रोथ होऊ शकते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नंबर 1, विंटर आर्क हे एक अल्टिमेट सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅलेंज आहे, ज्याला फॉलो करून तुम्ही काही दिवसातच स्वतःमध्ये ग्रोथ करू शकता, स्वतःला पूर्णपणे बदलवून टाकू शकता। विंटर आर्कचा पहिला रूल असा सांगतो की तुम्ही डिसअपियर व्हा, गायब होऊन जा। म्हणजे कसं? बघा, आपण जितकी जास्त आपली लाईफ दुसऱ्यांच्या समोर ठेवतो ना, जितके जास्त आपण दुसऱ्यांसमोर एक्सपोज होतो ना, तितके जास्त आपण काही करू शकत नाही। म्हणजे कसं? बघा, ज्यावेळी आपण दुसऱ्यांना आपल्या गोष्टी सांगतो, आपले गोल्स सांगतो, त्यावेळी प्रत्येक जण आपल्याला सेम रिस्पॉन्स करत नाही। काही जण आपल्यावर जेलस होत असतात, काही जण आपल्याला बरेचसे त्यांच्या मताने सल्ले देत असतात, तर काही जणांना आपलं म्हणणं पटत नाही, ते आपल्यावर हसतात आणि बरेचसे लोक आपल्याला मागे खेचण्यामागे लागलेले असतात। म्हणूनच आपल्याला जे काही करायचं आहे ना, ते सायलेंटली करायचं, कुणालाही न सांगता करायचं। जर तुम्हाला खरोखर तुमच्या लाईफमध्ये काहीतरी मोठं करायचंय, काहीतरी अचीव करायचंय, तर काही दिवसांसाठी डिसअपियर व्हा। म्हणजे कसं? तर तुम्ही तुमचं जे काम करताय ना, त्याबद्दल चर्चा करू नका। तुमचं काम तुमच्या पद्धतीने तुमच्यानुसार सायलेंटली करत राहा। म्हणजे ना कोणी तुमच्या चुका काढेल आणि ना कोणी तुम्हाला जज करेल। तुम्ही तुमच्या गोष्टी तुमच्यानुसार तुमच्या प्रकारे करू शकाल आणि ज्यावेळी काही महिन्यानंतर तुम्ही ती गोष्ट अचीव केलेली असेल, तुमच्या सवयींमध्ये बदल केलेला असेल, तेव्हा तुमच्यातला तो बदल आजूबाजूचे आपोआपच नोटीस करतील। विंटर आर्कचा सेकंड रूल असा सांगतो की तुमच्या लाईफमध्ये तुमच्या काहीतरी हॅबिट्स असल्या पाहिजे। बघा, सगळ्यात आधी काय करा, तुम्ही दिवस बघा की तुमच्याकडे किती दिवस बाकी आहेत। त्यानंतर तुमच्यानुसार रुटीन बनवा, सगळ्या गोष्टी ठरवून टाका, तुम्हाला केव्हा, काय, कधी, कसं करायचं आणि त्यामध्ये या काही हॅबिट्स इन्क्लूड करा ज्या तुम्हाला सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी मदत करतील। 1, तुम्हाला दुसऱ्या दिवशी जे काही करायचं असेल त्याची प्लॅनिंग आधीच्या दिवशीच करून ठेवा। नंबर 2, तुम्हाला रोज मिनिमम 40 मिनिट तरी वर्कआउट करायचंय। 3, तुम्हाला तुमच्या झोपण्याचा आणि उठण्याचा टाइम निश्चित करायचा आहे। नंबर 4, काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टी रोज करायची सवय लावा। 5, प्रोसेस फूड खाणं अवॉइड करा आणि चांगलं हेल्दी भोजन करायला सुरुवात करा। 6, प्रत्येक वेळी मोबाईलवर स्क्रोलिंग करण्याची जी तुम्हाला सवय लागली आहे तिला कमी करा, तुमचा स्क्रीन टाइम कमी करा। लास्ट पॉइंट, काहीही झालं तरी तुम्ही जे ठरवलं आहे त्यापासून मागे हटू नका। बघा, तुम्ही काहीतरी करण्याची सुरुवात केली आहे आणि ते करताना तुम्हाला अडचणी येतील, तुम्हाला कधी कधी नकोसं वाटेल, पण त्यावेळी सुद्धा तुमचं मोटिवेशन अजिबात कमी होऊ देऊ नका। तुम्ही ज्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्याची सुरुवात केली आहे त्या गोष्टी करणं थांबवू नका। आता वळूया आपल्या तिसऱ्या महत्त्वाच्या पॉइंटकडे, तो म्हणजे नेव्हर गिव्ह अप। बघा, बऱ्याचदा आपण ठरवतो, आपण प्लॅनिंग सुद्धा करतो आणि आपण त्या अकॉर्डिंग कृती सुद्धा करायला लागतो, पण मध्येच काहीतरी होतं आणि आपण जे काही ठरवलेलं असतं ते करणं आपण अचानक बंद करतो। का? कारण काहीतरी झालेलं असतं, अचानक कुणीतरी पाहुणे येतील किंवा एखाद्या दिवशी आपली तब्येत खराब होईल किंवा एखादा फंक्शन येईल, मग अशा वेळी आपण आपली रुटीन नाही फॉलो करू शकत आणि एकदाची आपली रुटीन ब्रेक झाली ना की मग आपण परत आपल्या जुन्या रुटीनमध्ये जातो, आपण जे काही ठरवलं असतं ते करणं आपण बंद करतो आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की असंही माझे आता बरेच दिवस वाया गेले आहेत, माझ्याने काहीच होणार नाहीये आणि आपण परत डिमोटिवेट फील करतो आणि आपण सगळं करणं बंद करतो। पण बघा, आपल्याला यावेळी ही चूक अजिबात करायची नाहीये। आत्ताच बघा, आत्ताच दिवाळी झाली आहे, तुमचे बरेचसे दिवस त्यात गेले आहेत, पण आता तुम्ही पुन्हा नवीन सुरुवात करू शकता। सगळी काही मजा करून झाली आहे, सगळं करून झालंय, आता पुन्हा तुमच्या रुटीनला लागा आणि तुम्ही जे काही ठरवलं होतं ते करायला सुरुवात करा। नसेल ठरवलं तर आत्ता ठरवा आणि कोणत्याच गोष्टीमुळे गिव्ह अप करू नका। विंटर आर्कचा 4th रूल असं सांगतो की सेट अ क्लिअर गोल, एक क्लिअर गोल सेट करा। बऱ्याचदा आपल्याला क्लिअरली माहिती नसतं की आपल्याला काय करायचंय आणि म्हणून आपण कन्फ्यूज असतो आणि बरेचसे जण ना त्यांचा गोल चेंज करत असतात आणि जर एखाद्याच्या आयुष्यात काही गोलच नसेल तर तो रुटीन का बनवेल, तो कृती कशासाठी करेल?
म्हणून गोल तर असलाच पाहिजे आणि तुमच्या आयुष्यात तो असेलच म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ बघताय. पण तरी सुद्धा काही जणांचा गोल हा क्लिअर नसतो, तो सतत बदलत असतो. बघा, तुमचा जो काही गोल आहे ना त्याबद्दल क्लिअर राहा. ही गोष्ट मला हवी आहे आणि मला हीच गोष्ट हवी आहे. ती तुम्हाला का हवी आहे, ती तुम्ही कशासाठी करताय, हे सगळं काही तुमच्या डोक्यात फिट करून ठेवा. आणि कुणाच्याही सांगण्यामुळे, कुणाच्याही कोणत्याही सल्ल्यामुळे तुमचा गोल बदलू नका. जर तुम्ही त्यावर ठाम आहात ना, जर तुम्हाला माहिती आहे मला हेच करायचंय, तर हेच करत राहा. त्यावर पूर्णपणे फोकस देऊन काम करत राहा. बऱ्याचदा आपण दुसऱ्यांचं ऐकून आपल्या गोलपासून भडकटून जातो आणि मग त्यामुळे आपण जे दुसरं करतो त्यातही आपलं मन लागत नाही आणि आपण आपला गोलही पूर्ण करू शकत नाही. म्हणून गोल हा नेहमी क्लिअर ठेवायचा. तुमचा जो कोणता गोल असेल, एखादी डिग्री मिळवायची असेल, बिझनेस करायचा असेल, प्रमोशन हवं असेल, हेल्थ बनवायची असेल, टॉप करायचं असेल, एखादी एंट्रन्स एक्झाम असेल, जे काही असेल. आणि हे सुद्धा महत्त्वाचं नाहीये की तुमचा गोल एकच असला पाहिजे. तुमचे बरेचसे गोल्स असू शकतात, पण जे कोणते असतील ना त्यांच्यावर ठाम राहा. तुम्ही तुमचे गोल्स एखाद्या पेपरवर लिहून कुठेतरी चिकटवून देऊ शकता, जेणेकरून तुम्ही रोज त्यांना बघा. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरला ते ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला रोज त्याची आठवण येईल. मोबाईल हातात घेतल्या क्षणी तुम्हाला ते आठवतील. आता आपला शेवटचा रूल, ज्यामध्ये आपल्याला हे मान्य करायचंय की आपण जर काहीतरी करायचं ठरवलंय तर त्यामध्ये आपल्याला अडचणी येतील. बऱ्याचदा तुम्हाला उठावंसं वाटणार नाही, कारण आता थंडी येते. बऱ्याचदा काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडतील. एखाद्या दिवशी तुमचं मनच लागणार नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. फॅमिलीत काहीतरी होतं, ऑफिसमध्ये काहीतरी होतं, कॉलेजमध्ये काहीतरी होतं आणि त्यामुळे आपला माइंड पूर्णपणे डिस्टर्ब होतो. आणि या गोष्टी आपण आधीच मानून घेतल्या पाहिजे की असं तर होणारच आहे. हे प्रत्येकासोबत होतं, असं नाहीये की माझ्याच सोबत असं का झालंय. हे होणारच आहे, पण आपण फक्त इतकं लक्षात ठेवायचंय की ज्यावेळी हे होईल ना, मी स्वतःला शांत करेन आणि मी माझ्या गोष्टी करणं त्यामुळे थांबवणार नाही. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कुणालाही काहीही सांगू नका. सगळं काही तुम्ही स्वतः फेस करा. जोपर्यंत तुम्ही जे ठरवलंय ते अचीव करून घेत नाही ना, यावेळी कुणालाही काहीही सांगू नका. शांतपणे तुमचं काम करत राहा. आणि या सगळ्या गोष्टींना आता या व्हिडिओ संपल्यानंतरच सुरुवात करा. पेन आणि पेपर घ्या, मस्त तुम्हाला जे काही करायचंय ते सगळं लिहून काढा आणि सुरुवात करा. आणि मला कमेंट करून सांगा, माझ्याबरोबर हे चॅलेंज घेण्यासाठी कोण कोण रेडी आहे.